हॅलो एव्हरीवन. तर आज मला जायचं होतं मुंबई फिरायला. तर मी उतरली राम मंदिर स्टेशनला उतरल्यावर मग काय 10-5 मिनिटं आम्ही स्टेशन फिरलो. फिरून थकल्यानंतर राम मंदिर स्टेशनला मग काय गाड्या बघत बसलो. स्टेशनला बसल्यानंतर हे प्रभू जगन्नाथ हम प्रेमानंदी ट्रेन कब आएगी असं म्हणत शेवटी आमची ट्रेन पण आली. मग आमची ट्रेन पण आली आणि ट्रेनमध्ये बसून दूर गेलो. ट्रेनमध्ये बसल्यानंतर ट्रेनचा प्रवास सुरू झाला. ट्रेनचा प्रवास सुरू झाल्यानंतर ट्रेनमधून खूप मोठ्या बिल्डिंगी दिसल्या, जे काय आपल्याकडे एवढ्या मोठ्या बिल्डिंगी नसतात. कसं आहे ना, शेवटी आपण गावामध्ये राहतो आणि गावामधून शहरात गेल्यावर पहिली नजर बिल्डिंग वरतीच पडते. हाय, मग काय बिल्डिंग बघून थोडीशी झोप लागली आणि एक झोप काढली. मग काय झोपी असताना कधी स्टेशन आलं ते काही कळलंच नाही. ट्रेनमधून उतरली आणि मार्केटला जायला लागली. गर्मीमध्ये मार्केट फिरत शेवटी दुकान पण सापडलं. मग काय तिथून जाळी घेतल्या, परत ट्रेनमध्ये बसून रिटर्न आलो. परत रिटर्न येताना तोच प्रवास सुरू झाला. परत त्याच नवीन बिल्डिंग बघण्यासाठी भेटल्या. मोठ्या बिल्डिंग बघून मनात विचारायचा की काश आपण इथे राहिलो असतो. पण कसं आहे, शहर ते शहर आणि गाव ते गाव असते ना. गावाकडची मजा खूपच वेगळी असते. सर्व ठिकाणी सर्व बाजूला मोठ्या बिल्डिंग दिसतात, पण आपल्याकडे आपल्या गावात हिरवी झाडं, मोठमोठे डोंगर, नदी, खाडी. मग परत थोड्याच वेळाने दादर स्टेशनला उतरलो. दादर स्टेशनचा जिना चढून बाहेर निघालो आणि बाहेर निघताच हाय ती गरमी, हाय ते ऊन. तरी सुद्धा दादरचा मार्केट फिरण्यासाठी खूप आनंद येत होता. मग काय थोड्या वेळाने परत रिटर्न आलो आणि रिटर्न येताना काय ती गर्दी होती, बापरे बाप. कसे तरी करून जिना खालती उतरलो आणि उतरताच एंट्री झाली आमची मार्केटमध्ये. खूप छान मस्त कपडे होते. ते फळ सुद्धा विकत होते, झुमके होते. मोठे स्टोर देखील होते, ज्याच्यामध्ये शूज, सँडल्स खूप नवीन प्रकारचे होते. मग काय त्यातलीच एक मी शूजची जोडी घेतली, जी काय मला खूप आवडली. शूज घेतल्यानंतर मग तिथून निघालो. स्टेशनवर आल्यावरती थोडी मजाक मस्ती केली. स्टेशनवरती आल्यावर विरारची ट्रेन पकडली